तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जर परीक्षेमध्ये आले तर कशा पद्धतीने सोडवायचा आहे या ठिकाणी फक्त तुमचा बेसिक क्लिअर असला पाहिजे। जर बेसिक क्लिअर असेल तर असे प्रश्न लवकर सोडवता येतात आपल्याला। याच्यामध्ये काही जण तर विचार करत बसतात की याला कसं सोडवायचं आहे, सोमवारचं कसं काढायचं आहे। तर पहिले प्रश्न समजून घ्या आणि प्रश्न वाचत वाचत तुम्हाला ही क्रिया करायची आहे। आपण पूर्ण लॉजिकल बघणार आहोत त्याच्यामध्ये, बेसिक असेल तरी चालेल। तर सोमवार ते शनिवार पर्यंतची भाजी विक्रेत्याची सरासरी विक्री आहे 200 रुपये। त्याची मंगळवार ते रविवारची पर्यंतची सरासरी विक्री आहे 250 रुपये। त्याची रविवारची विक्री 500 रुपये आहे, तर सोमवारची विक्री किती? मग पहिले आपल्याला माहिती पाहिजे की आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, 7 दिवसापैकी त्यांनी काय काय दिलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, त्यांनी जर पहिला जर टप्पा बघितला तर सोमवार ते आपल्याला पूर्ण शनिवार पर्यंतची विक्री दिलेली आहे, ते पण सरासरी विक्री। मग सरासरी विक्रीमधून एकूण विक्री कशी काढायची आहे? तर 6 दिवस आहेत, या 6 दिवसामध्ये त्यांची 200 रुपये सरासरी विक्री होती, त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी। तर त्याची एकूण विक्री झाली मित्रांनो 1200 रुपये। आणि जर तुम्ही दुसरा टप्पा बघितला तर मंगळवार पासूनची विक्री दिलेली आहे पूर्ण रविवार पर्यंतची, तर त्याच्यामध्ये पण 6 दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे 250 रुपये सरासरी विक्री। सरासरी म्हणून आपण हे गुणाकार करतोय 250 रुपये। तर इथे जर गुणाकार केला तर 25 × 150 म्हणजे हे येतात 1500 रुपये। आता जर तुम्ही प्रश्न नीट वाचला, शेवटी दिलेला आहे त्यांची रविवारची एकच दिवसाची विक्री आहे 500 रुपये। म्हणजे ह्या जर रविवारची विक्री जर ह्याच्यामधून काढून टाकली आपण 500 रुपये, तर राहिलेले 1000 रुपये जे आहेत तर ते हे प्युअरली आहेत कोणते? मंगळवार ते शनिवार पर्यंतचे। म्हणजे हे 1000 रुपयाची जी विक्री आहे ही कधीची आहे? मंगळवार ते शनिवार। मग ह्या 1200 मधून म्हणजे सोमवार पासून शनिवार पर्यंत मध्ये जर ह्या 1200 मधून आपण हे मंगळवारचे 1000 रुपये, मंगळवार ते शनिवारचे 1000 रुपये वजा केले तर राहिलेले हे 200 रुपये प्युअरली सोमवारची विक्री असेल। म्हणजे राहिलेले हे 200 रुपये जे आहे ते प्युअरली सोमवारची, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 200 रुपये। अशा प्रकारच्या प्रश्नांना प्रश्न पहिले व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आणि आपलं बेसिक क्लिअर पाहिजे, तेव्हा हे प्रश्न सोपे वाटतात। काही जण ह्या प्रश्नांमध्ये गुंतून बसतात, काय करायचंय, कुठे सोडवायचंय, कसं काढायचंय। तर थोडंसं बेसिकली प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी क्लिअरली समजून येतात। अशाच प्रकारे रोज सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।